श्रोतेहो नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिला सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या रौप्य महोत्सवी संगीतोत्सवाचा पहिला भाग. आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत. कालच्या भागात तुमच्या लक्षात आलंच असेल की जसे गायक बदलत होते, एक गाणं झालं की दुसरा गायक, तसे मधून मधून वादकही बदलत होते. जसं की हार्मोनियमवर कधी साधनाताई अनगरकर, कधी शरद कुलकर्णी सर, कधी आसावरी बापट, तर कधी शैलजा पाटील यांनी साथ केली. तीच गोष्ट तबला वादनाची. कधी धर्माधिकारी सरांनी त्यावर तबला वाजवला, तर कधी श्रीरंग बापटांनी, तर कधी उर्मिला काळकर यांनी. एकूण काय, तर त्यामध्येही आपण विविधता आणली. आमच्या शिरीष धर्माधिकारी सरांनी तर थोड्या वेळासाठी तबला वादन थांबवून बाजूला ठेवून चक्क हार्मोनियमवर आपल्याला सगळ्यांना जुन्या गाण्यांची मस्त मेजवानी दिली. तर याचाच अर्थ आमची स्वरानंद संगीत सभा म्हणजे गायन वादनात तज्ञ आणि कर्तबगार अशा कलाकारांचा ठेवा आहे किंवा संच आहे. आणि त्याचा आनंद आजच्या भागातही आपण घेणारच आहोत. आणि कालच्या आणि आजच्या दोन्ही भागांचे जे व्हिडिओ काढले ते आमची रंजन देशपांडे हिने काढले. तिने सर्वांवर अतिशय सुरेख पद्धतीने कॅमेरा फिरवला. त्यामुळे कोण कोण हजर होते, गाण्याची मैफिल कशी सुरू होती, प्रत्येक जण त्यामध्ये कसा समरस झाला होता, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे. अगदी हवे तसे व्हिडिओ तिने बनवले. तिचे आभार. गायक वादकांचेही आभार. आणि तुम्ही या आनंद तरंग ह्याच्या उत्सवामध्ये सहभागी होणारे श्रोते लोक त्यांचेही आभार.
किंवा स्वरानंद संगीत सभेच्या कार्यक्रमात त्यांचा स्पेशल वाद्यवादनाचा कार्यक्रम असायचा. हार्मोनियम, माउथ ऑर्गन, सिंथेसायझर. साधना त्यांनी आठवण करून दिली तसा नलिका तरंग हे वाद्य त्यांनी स्वतः नया कापून त्यातून सारेगम आवाज येईल असं पाहून त्याच्यावरती वादन केलं होतं. धन्यवाद. आणि आजच्या या वाद्याच्या वादनामुळं हा आनंद त्यांनी मला मिळवून दिला म्हणून मी धर्माधिकारी सरांची आभारी आहे. Chakariya